हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज थर्ड डे आहे क्लासचा आणि आता मी निघाली आहे क्लासला. दिस इज माय आउटफिट. तर बघूया आज काय काय होते ते मी मला सांगेन. चला आता मी करते स्ट्रेटनिंग. सुटल्याने चालले घरी आणि आता अंडी घेते. आज आहे शुक्रवार. तर इथे एक अंड्याचं शॉप आहे होलसेल, पण ते बंद आहे. वेट काहीच मी आता पोचले बिल्डिंगच्या खालती आणि आज आहे फ्रायडे. सो मी घेतले अंडी. माझ्यासाठी नाही, मी नॉनव्हेज नाही खात. तर घरी बाकी सगळे खातात, सो त्यांच्यासाठी अंडी. तर बघूया काय बनवायचं आहे. ऑमलेट बनवायचं आहे की काय. माझ्यासाठी मी काहीतरी भाजी बनवेन आणि मला आता जेवणार. बाकी मी सांगेन डिटेल्स काय काय झालं आज तुम्हाला थोड्या टाईमने. तर भेटूया थोड्या टाईमने. तर गाईज मी घरी आले, त्याच्यानंतर मी माझ्यासाठी बनवला बेसनचा पोळा आणि आता माझं जेवण वगैरे झालं आहे. तर आणि आज मी आल्यानंतर बघितलं तर आमच्या बदकाला पाय थोडासा लंगडतो आहे. काय झालं आहे माहीत नाही, समजलं नाही. तर मग आता बघू, त्याला आम्ही डॉक्टरकडे पण नेऊ. जर त्याचा पाय नाही बरा झाला तर त्याला आम्ही ठेवलं आहे एक असं कापडमध्ये. ते तुम्हाला दाखवते कसं ठेवलं आहे, कारण त्याला चालायला त्रास होतो आहे आणि त्याला झोप आले. सो त्याला मान टाकून झोपायला लागतं आहे. तर आम्ही त्याला ठेवले कापडमध्ये. तर तुम्हाला दाखवते. इकडे बसली आहे, बघते त्याच्याकडे आणि त्याला इथे ठेव. अरे 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 पडला, असा पडलास. हा बघ बाहेर येऊन पडला तिकडे मान टाकून. ह्याला इथे ठेवलंय. त्यानंतर थोडं चालता नाही येते ना म्हणून. तर बघू, तो झोपला तर त्याला संध्याकाळी घेऊन जाऊ डॉक्टरकडे. तर गाई संध्याकाळ झालेली आहे आणि शुभम पण गेला आता हॉटेलवरती. आणि आज आता मी घरीच असे संध्याकाळची रोज, कारण माझं पण आता क्लास चालू आहे तर थोडीशी प्रॅक्टिस असते. कधी कधी त्यांचं रायटिंगमध्ये थेरी वगैरे लिहायची असते. तर मग मी आता घरी आहे. नाश्ता वगैरे केला आहे. आता आमचा बदक थोडासा इंजर्ड आहे, समजत नाही त्याचं कसं करायचं आहे, कारण त्याला चालताच येत नाही अजिबात आणि तो हल्ला वगैरे तसा पडतो आणि मग त्याला उठता नाही येत. मग त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं आहे, म्हणून त्याला आम्ही आता तिथे रूममध्ये इथे आणून ठेवलं आहे, बेडरूममध्ये. सकाळी तो आम्ही बाहेर हॉलमध्ये होतो तर हॉलमध्ये त्याला ठेवलेलं. आता त्याच्यावर लक्ष ठेवायचं म्हणून आम्ही त्याला बेडरूममध्ये ठेवलं आहे. सो त्याची कंडिशन तुम्हाला दाखवते एकदा काय आहे. आता बघू, जर सॅटर्डे संडे वाटतं ते हॉस्पिटल्स म्हणजे जे गव्हर्नमेंटचे पेटवाले असतात ते बंद असतात की चालू, ते बघायला पाहिजे. नसेल तर मग प्रायव्हेटमध्ये जर बघू नेऊ त्याला. सकाळपर्यंत जर ठीक झाला तर चांगलं आहे. दाखवते. बघा इथं झोपलं आहे. त्याला आता गादीसारखं करून ठेवलं. थोडंसं एक शर्ट खराबवाला, त्याचं खाणं इथे आणून ठेवलं आहे. भात खातो तो. मग अशी त्याला गुंडाळून ठेवलेलं, कारण त्याला अजिबात हलताच येत नव्हतं. आणि ही बघा उलटी झोपली आहे, उलटी पालटी. हिचं काय, बघत होती त्याच्याकडे दुपारी काय करतोय, धडपडतोय कसा. आता झोपून गेली आहे. आणि आता मी विचार करते की उद्या जर सॅटर्डे संडे, आय थिंक थर्ड सॅटर्डे आहे की सेकंड आणि फोर्थला शुभमला सुट्टी असते सॅटर्डेला. सो उद्या आय थिंक सेकंड सॅटर्डे आहे. तर आम्ही लास्ट टाइम गेलेलो डीमार्टला तेव्हा उडीद डाळ आणलेली, तर ती भिजत घालते. म्हणजे आम्ही कदाचित उद्या डोसा किंवा उत्तप्पा काहीतरी बनवू नाश्त्याला. तर बघूया कसं. आता ते भिजत घालून ठेवते, पण मिक्सर कधी आमचे बंद पडले तितके. ते हॉटेलमध्ये सारखे लागतात मिक्सर, त्याच्यामुळे ते आम्ही दास टाकला आहे रिपेअरला. तर तो सकाळी घेऊन यायला लागेल, त्याच्यानंतर आम्ही ते बनवू शकतो. तर बघूयात. तरी पण मी भिजत घालून ठेवते. मी ते सगळं पीठ बनवून ठेवेन, मग आम्ही कधीही डोसा वगैरे बनवू शकतो. आता बघ ते भिजत घालून ठेवते, मग भेटूया.
तर गाईज डोसा बनवण्यासाठी आम्ही आणलेली 1 किलो डाळ, म्हणजे डोसा बनवण्यासाठी नाही, फक्त आम्ही उडीद डाळ 1 किलो आणलेली. तर मी सर्च केलं थोडंसं की किती रेशो असतो. तर तांदूळ 3 वाटी जर तुम्ही घेतलेत तर 1 वाटी उडीद डाळ असा रेशो असतो डोशासाठी. आणि जर मेंदूवडा तुम्हाला बनवायचा असेल तर फक्त तुम्ही उडीद डाळच भिजत घालायची आहे. तर मग आता मी विचार करते, जर 1 किलोसाठी तांदूळ भिजत घालायचे झाले तर ते लागतील 3 किलो, बरोबर. तर त्याच्यापेक्षा मी काय केलंय, 1 ग्लास घेतलाय, त्याचे 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडीद डाळ असं मी घालणार आहे भिजत. तर मी ते तुम्हाला दाखवते की मी कसं केलंय. तांदूळ आहेत ते मी 3-4 वेळा धुवून घेतले एकदम साफ, आणि ह्याच्यात अजून मी उडीद डाळ नाही टाकले. सो हे मी भिजत घालणार आहे 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास त्याच्यात उडीद डाळ. आणि ती 3 म्हणजे एक्स्ट्राची जी काही डाळ राहील ती घालणार आहे अशीच भिजत, कारण मग त्याचे कदाचित आम्ही मेंदूवडे बनवू शकतो. सो आता मी ते भिजत घालून ठेवते आणि मग बघूया कसे होत आहेत डोसे उद्या. तर उद्याचा ब्लॉगमध्ये येईल. सो हे मी प्रोसेस दाखवते, प्री प्रोसेस, काय तयारी करायला लागते डोसे बनवण्यासाठी. सो ते तुम्ही जास्तीत जास्त किती 4-5 तास तरी तुम्हाला भिजत घालायला लागतात. आणि इडली करायची असेल तर जास्त तुम्हाला भिजत घालायला लागेल, कारण मग ती एकदम फ्लफी होण्यासाठी फर्मेंट पण व्हायला लागतं जास्त. सो आता थंडी आहे तर फर्मेंट पण लवकर होणार नाही. तो इडलीसाठी तुम्ही जर आजच्या संध्याकाळी भिजत घातली तर रात्री तुम्ही पीठ बनवू शकता आणि पण ते सकाळी परत फर्मेंट होऊ शकतं सकाळपर्यंत. तर असे पकडून चला तुमचे 12 तास जातील इडली बनवण्यासाठी. सो डोस्यासाठी मी आता रात्री भिजत घालणार आहे आणि सकाळी लगेच डोसे बनवणार आहे. ओके. सो आता हे मी डाळ पण 1 वाटी, त्याच्यात 1 ग्लास मी धुवून घालते आणि बाकीची जी डाळ आहे ती सेपरेट भिजत घालणार आहे. गाईज फायनल मी दाखवते तुम्हाला मी काय केलंय. याच्यात 2 ग्लास काय बोलतात त्याला, उडीद डाळ आहे. ही आहे मेंदू वड्यासाठी जर सेपरेट आम्ही दळून ठेवली तर. आणि हे 2 आहेत. ह्याच्यात 3 ग्लास तांदूळ आणि ही 1 ग्लास उडीद डाळ. हे आहे डोशासाठी. आता हे सकाळपर्यंत भिजत ठेवणार आणि सकाळी मिक्सरला लावणार. तर गाईज उद्याची तयारी झाली आहे. आणि आमच्या बदकाला मी थोडंसं असं जसं लहान मुलांना बांधून ठेवतात तसं मी त्याला ठेवलंय, कारण तो जर तो ट्राय करतोय हलायचं तर तो पडतोय आणि तो मानच टाकून देतोय डायरेक्ट. सो मी त्याला दाखवते तुम्हाला, हे बघा, जेणेकरून तो हलणार नाही पण तो झोपू शकतो नीट शांतपणे. सो त्याला मी आता हाताने असं तोंड उघडून खायला दिलंय आणि त्याला तो झोपवलंय. तर सकाळी त्याला बघूया कसं डॉक्टरकडे वगैरे. पण आता त्याला जास्त हल्ला तर त्याला ते दुखत राहणार आणि मग तो उलटा बिलटा होत राहणार. रात्री जर आम्ही झोपलो आणि तो उलटा पडलाय तर मग त्याला उठता नाही येत. मग आता मी त्याला असं ठेवलंय. तर तरी पण तो ट्राय करतोय हलायचा, पण ठीक आहे, तेवढं तर ट्राय करणार असतो. तर आता हा व्लॉग इथेच मी एंड करते आणि उद्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून आणि बाय.